माझ्या नवीन घरासाठी, नवीन किचनसाठी काय काय वस्तू ऑनलाईन मागवलेल्या आहेत, तर त्या मी प्रामाणिकपणे त्याचा रिव्ह्यू देते आहे। त्या वापरल्यानंतर कशा चांगल्या निघाल्या का खराब निघाल्या, म्हणजे जेणेकरून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला नक्कीच मदत होईल। तर त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे। तर ज्या वस्तू मागवल्या मी आहेत किंवा अजून त्यापुढे पण जर मागवल्या तर त्याचे पण रिव्ह्यूज मी देत जाईन तुम्हाला, आणि तुम्हाला कशा वाटतात ते बघा। आणि आजचा व्हिडिओ त्याचसाठी आहे खास। तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली वस्तू आहे शू रॅक। तर शू रॅकचं कसं आहे, हा शू रॅक खूप जणांना आवडला कारण माझ्या काही व्हिडिओमध्ये दिसला तो। पण त्या शू रॅकचं असं आहे का, तो खूप असा भक्कम नाहीये। म्हणजे तुम्हाला खूप वर्ष टिकावा असं वाटत असेल तर तसं मला वाटत नाही, कारण ह्याचं जे स्ट्रक्चर आहे ते तारेने बनलेलं आहे। तार तसे भक्कम आहे आणि प्लॅस्टिक आहे त्याचं, तर ते ना असं थिन आहे, म्हणजे अगदी तुम्हाला असं वाटेल सॉलिड आहे, तर तसं नाही आहे। बाकी हे ओव्हरऑल दिसायला तर चांगलं आहे, खूप चांगलं आहे, आणि जागा पण चांगली, स्पेस पण चांगली आहे त्याच्यात। पण जे प्लॅस्टिक आहे ते पातळ आहे, तर खूप वर्ष टिकेल असं वाटत नाही मला। तर मी पण अगदी काही वर्षांसाठीच घेतलेलं, म्हणजे खूप टिकण्यासाठी वगैरे असं मला वाटत नव्हतं। पण ठीक आहे, किमतीच्या मनाने ओके आहे। मला बऱ्याच जणांनी विचारलं, मी आपली लिंक दिली, पण त्याचा रिव्ह्यू देणं फार गरजेचं होतं म्हणून मी दाखवते। हे पहा, असं प्लॅस्टिक थिन आहे एकदम, आणि ही तार आहे, तर त्या तारेवर असं प्लॅस्टिकने हे बिल्ट केलेलं आहे। तर त्याचे हे 5 शेल्फ आहेत, तर आहेत चांगलं, म्हणजे त्याच्यात बरेचशा हे राहतात, चपला राहतात, तर हे खालीवर करता येतं। आता दुसरं आहे किचन नॅपकिन होल्डर। तर हे खूपच उपयोगी आहे आणि चांगलं आहे, याची क्वालिटी पण चांगली, स्टेनलेस स्टीलचं आहे म्हणून मी मागवलं ऑनलाईन। त्यांना मी प्रत्येकाचं लिंक देत आहे आणि तिथे तुम्हाला किमती पण मिळतील आणि दिसेल पण। तर हे मी बाथरूमसाठी पण मागवलेलं आहे, 2 मागवले याच्यातले, आणि एक किचनसाठी। तर बाथरूममध्ये चिकटवताना मात्र ती टाईल्स पूर्ण पुसून घ्यायची, कारण सेल्फ ॲडेसिव्ह आहे हे, तर चांगलं राहतं। म्हणजे आता इतके दिवस खूप 2-1 महिने होऊन गेले, 2-3 महिने, तर ते निघत नाही आहे, तसंच चिकटलेलं आहे, तर व्यवस्थित आहे। फक्त लावताना टाईल्सला जर मॉइश्चर असेल तर ते चिकटत नाही, निघून जातं, तर तेवढी काळजी घ्यावी लागते। आता किचनमध्ये पण मी हे पहा लावलेलं आहे, तर व्यवस्थित राहतं, आणि नॅपकिन असं खेचायला पण सोपं पडतं, कारण हे थोडंसं फक्त होलो आहे पण भक्कम आहे। आता किचन सिंक ॲक्सेसरी ऑर्गनायझर। तर इथे आपल्याला स्पंज ठेवायला लागतो, स्क्रबर ठेवायला लागतो, आपलं डिशवॉश लिक्विडची बॉटल असते ती ठेवायला लागते। पण हे खूप असं भक्कम मला वाटलं नाही, आवडलं मला। पण याचं वरचं जे ब्लॅक कोटिंग आहे ते निघतंय आणि मग तिथे गंजल्यासारखं होतं। तर हे पण सेल्फ ॲडेसिव्हच मागवलेलं आहे। बहुतेक गोष्टी सेल्फ ॲडेसिव्ह आहे, म्हणजे होल पाडायला नको, भिंती खराब होतात त्याच्यामुळे। तर हे ना फक्त असं ॲडजस्टेबल आहे, इकडे तिकडे सरकतं आहे, छान, त्याच्यात सगळं व्यवस्थित राहतं आणि पाणी पण राहत नाही, फक्त त्याचं कोटिंग जातं। हा त्याच्यात ड्रॉबॅक आहे। हे पहा, मी सगळं असं व्यवस्थित त्याच्यात मला जेवढं काय ठेवायचं ते ठेवू शकते, आणि राहतंही व्यवस्थित आहे पण चांगलं। त्याचं स्टिकर म्हणजे जे ॲडेसिव्ह आहे ते पण चांगलं आहे, फक्त त्याचं कोटिंग निघतं एवढंच। सेल्फ ॲडेसिव्ह कमांड हुक। तर हे कमांड हुक ना छोटेसे आहेत, म्हणजे अगदी खूप मोठे पण नाही, याच्यात मोठे पण मिळतात। तर स्टेनलेस स्टीलचे असे बघूनच मी घेतलेले आहेत, तर अजून तरी त्याच्यातले म्हणजे जेवढे लावले त्याच्यातले गंजलेले नाहीत। तर मी बरेचसे एक 16 मागवलेत, 8चं एक पॅकेट होतं। तर हे असे स्मॉल आहे साईज, खूप मोठी नाही आहे। तर काही अशा हलक्या, खूप अशा जड पण नाही याला वस्तू, तेवढं त्याची कॅपॅसिटी नसेल, तर याच्यात तुम्हाला मोठे पण मिळतील। तुम्ही याच्यावर लिंकवर क्लिक केल्यावर त्याच्या मोठे पण दिसतील। तर हे पण मी बाथरूममध्ये बाथरूम ब्रश लावण्यासाठी चिकटवलेलं आहे। तर टाईल आधी अगदी स्वच्छ करून घ्यायची, पुसून घ्यायची, कोरडी करून घ्यायची, आणि मगच हे लावायचं। आता पावसाळ्यात ओलसरपणा असतो, तर ती कोरडी करा आणि मगच हा हुक चिकटवा, मग तो छान राहतो। तर हा मी इथे बाथरूममध्ये चिकटवलेला आहे, दरवाजाच्या मागे, जे आपलं बाथरूम ब्रश असतं, स्क्रब ब्रश, तर ते त्याच्यासाठीच मी हा चिकटवलेला आहे, कारण आपल्याला जी गोष्ट नेहमी लागते ती तिथेच ठेवलेली बरी। तर पहा, आता इकडे मी त्याच्यासाठी हा हुक लावला आणि मग हे ब्रश त्याच्यावर चिकटवलेला आहे। पुढचं आहे बाथरूम फ्लोर क्लिनिंग स्क्रबिंग ब्रश। तर हे ब्रश आहे ना, मागच्या वेळी मी त्याच
लिंकवरून मागवलेलं होतं, म्हणजे आधी माझ्या ज्या जुन्या घरात ज्या लिंकवरून मागवलेलं त्याच लिंकवरून हे ब्रश मी मागवलं, तरी पण हे ब्रश चांगलं नाही आहे. ते गंजलं, त्याचा वरचा जो पाईप आहे तो गंजला. आणि ना त्याचा वायपर आहे तो मला ठीक नाही वाटला. ब्रश चांगलं आहे पण वायपर अगदी खूप असं पाणी नाही त्याचं हे करत, साधारण राहतं पाणी. तर फक्त या ब्रशचं बाकी काही नाही आहे भक्कम, फक्त तो पाईप आहे तो व्यवस्थित नाही आहे त्यांचा. तर मेन तर पाईपचंच आपल्याला काम आहे, तोच होल्ड करायला लागतो. तर हे ब्रश मला अजिबात आवडलेलं नाही, तुम्ही घेऊ नका हे. त्याच्यानंतर आहे मल्टीपर्पज किचन ट्रॉली. ही वस्तू मला खूप आवडली आणि खूप उपयोगाची आहे. मी खूप जणांना सजेस्ट करेल. एक तर ही भक्कम आहे, मेटलची आहे, याला पण कोटिंग आहे, पण ते निघेल असं काय वाटत नाही. काही वर्षाने निघेल सुद्धा, आपण पेंट करून घेऊ शकतो. तर ही पण 5 लेयर आहे आणि वरती पण एक शेल्फ आहे, म्हणजे 5 शेल्फ असून वरचा एक शेल्फ आपल्याला उपयोगी पडतो. तर ही ना मूवेबल आहे, त्याच्यामुळे किचनमध्ये मला खूप उपयोगी पडते. तर कांदे बटाट्याला माझ्याकडे असं वेगळं काय ऑर्गनायझर किंवा ट्रॉली नव्हती, तर त्याच्यासाठी मला घ्यायचीच होती. आणि बाकीच्या पण काही वस्तू मला किचनमध्ये जागा कमी पडत होते, त्याच्यासाठी मी ट्रॉली घेतली. इथे ब्रेकसुद्धा आहे का, ट्रॉली एका जागी फिक्स केली तर त्याला ब्रेक लावून एका जागी फिक्स होते. तर ही ट्रॉली आहे तर ती मूवेबल आहे, त्याच्यामुळे या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात आपल्याला करता येऊ शकते. शिवाय तुम्ही घरातसुद्धा दुसऱ्या ठिकाणी जर तुम्हाला हवी तर तुम्ही ठेवू शकता. तर किचनच्या या कोपऱ्यात मी ठेवलेली. इथे माझं बरंचसं सामान राहिलेलं आहे बघा, पोळपाट ठेवलेलं आहे, लायटर तिकडे ठेवते, कधी कधी चिमटाही तिथे असतो. जे हाताशी मला लवकर हवं ते मी तिथे ठेवलेलं आहे. आणि काही गोष्टी अगदी पटापट हव्या असतात त्या मी या ऑर्गनायझरमध्ये, या ट्रॉलीमध्ये ठेवलेल्या आहेत. आता दाखवतेच आहे तुम्हाला कसं ऑर्गनाईज केलं आहे. तर पहा, इकडे ज्या भाज्या मला लगेच लागणार आहेत, त्याच दिवशी वापरणार आहेत, त्या मी तिकडे ठेवते. नंतरच्या शेल्फमध्ये आहेत किचन नॅपकिन्स, तर ते सुद्धा लागतात आपल्याला नेहमी. तर सारखी ती दुसरी ट्रॉली उघडायला नको, ही बरी हाताशी असते. त्याच्यानंतर कांदे बटाटे आणि त्याच्या आधी आहेत ते मी पेपर्स, टिश्यू पेपर्स आणि बेकिंग पेपर, ॲल्युमिनियम फॉईल असे या प्रकारचे पेपर्स सगळे ठेवलेले आहेत. तर या प्रकारे ही ट्रॉली मी ऑर्गनाईज केलेली. अगदी माझ्या नेहमीच्या महत्त्वाच्या रोज लागणाऱ्या वस्तू याच्यात मी ठेवलेल्या आहे. तर ही सगळ्यात आवडलेली वस्तू आहे मला ऑनलाईन, जी मी मागवलेली, आणि ती व्यवस्थितसुद्धा आहे. चाकं मात्र त्याची प्लॅस्टिकची आहेत, तर ती कालांतराने खराब होऊ शकतात असं वाटतं, पण आपण चाकं बदलू शकतो. तर पहा, ही अगदी सहज उघडता येतात हे शेल्फ, त्याच्यामुळे खूप उपयोगी पडतात. का अडचणीचं नाही आहे, का शेल्फ लगेच उघडता येतात. तर मायक्रोफायबर क्लिनिंग वाईप्स आता पुढचं प्रॉडक्ट आहे. तर हे जे वाईप्स आहेत तर हे मी आधीसुद्धा मागवलेले म्हणजे आधी मी डीमार्टमधून घेतलेले, पण यावेळी मला डीमार्टमध्ये मिळाले नाहीत, अवेलेबल नव्हते. तर मग मी ऑनलाईन सरळ मागवले, तर चांगले निघाले. तर याचीसुद्धा क्वालिटी चांगली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काचेच्या ज्या वस्तू असतात, काचेची जी भांडी असतात, तर खूप चांगल्या रीतीने हे वाईप करून निघतं. अजिबात त्याच्यावर आपल्या हातांचे पण डाग राहत नाही, इतकं छान वाईप्स आहेत. शिवाय ना त्याचे असे धागे बिगे निघत नाही आणि सॉफ्ट आहे. तर मायक्रोफायबर आहे, सॉफ्ट आहे. तर याचा यूज ना तुम्ही दुसऱ्यासाठी पण करू शकतात, अगदी धूळ पुसण्यासाठी पण. मल्टीपर्पज आहेत हे सुद्धा वाईप्स, किंवा क्लॉथ्स बोला तुम्ही. तर हे बघा, मला आता आठवत नाही किती मागवलेले, पण मी इथे आल्या बरेचसे असे मागवलेले होते, त्याच्यातले बरेचसे वापरायला पण काढले. तर त्याची पण मी लिंक देत आहे सगळ्यांची, तर तुम्हाला हे पण उपयोगाचे पडतील. तर मल्टीपर्पजच आहेत हे. तर हे एक प्रॉडक्ट खूप चांगलं मला मिळालेलं आहे ऑनलाईन. त्याच्यानंतर सिंक स्ट्रेनर. तर आपलं सिंक असतं, तर जे त्याला पाणी होल्ड करायला असतं, तर ते काढल्यानंतर त्याच्यात बरेच असं जागा असते, किंवा ते होल्ड करण्याचं जरी आपण लावलं तरी त्याच्यातून ना खरकटं वगैरे आतमध्ये जातं. तर ही सिंक स्ट्रेनर, ही जाळी आहे ती खूप महत्त्वाची आहे सिंकसाठी. मी आता सध्या फक्त दाखवते का कसं खरकटं त्याच्यात जमा होतं, त्याच्यासाठी मी पाणी दाखवलेलं आहे. तर पहा, त्याच्यात जमा होतं, पण हे ना अगदी परफेक्ट नाही माझ्या सिंकला बसलेलं, थोडंसं असं गॅप राहतो, पण आहे चांगलं हे. आणि स्टेनलेस स्टील आहे, न गंजणारं आहे आणि व्यवस्थित आहे ही जाळी. आणि खूप असा काही त्रास नाही होत, बारीकशे कण असे साईडला राहतात, तर ते मग मी नंतर साफ करून घेते. पण माझं आधीचं जे किचन होतं, सिंक होतं, त्याच्यात गोल होतं, हे स्क्वेअर चौकोनी आहे, तर कदाचित त्यामुळे ही त्याला नीट बसली नसेल असं मला वाटतं. पण याची क्वालिटी खूप चांगली आहे. जर ज्यांचं चौकोनी असेल सिंक, तर ते लोक हे
स्ट्रेनर घेऊ शकतात। तर हे एक उपयोगाचं प्रोडक्ट आहे, माझ्यासाठी तरी खूप उपयोगाचं आहे, कारण खरकट लगेच काढता येतं। त्याच्यानंतर टूथब्रश होल्डर, तर हे मी मुद्दाम प्लॅस्टिकचंच घेतलं। माझ्या जुन्या घरात खूप आधी असं स्टीलचं होतं, पण ते असं खराब झालं आणि इथली मुंबईची हवा खारट आहे त्याच्यामुळे ते खराब होतंच, म्हणून मी प्लॅस्टिकचंच घेतलं आणि मला छोटंसं हवं होतं, कारण माझ्या वॉश बेसिनच्या वरती जागा पण जरा कमीच आहे, त्याच्यामुळे मी असं छोटंसंच घेतलं। 3 ब्रश आरामात, 4 ब्रशचं आहे आणि अजून काही कैची किंवा अजून काही राहू शकतं, तसंच मोठा होल आहे, त्याच्यात टूथपेस्ट आणि अजून एखाद ट्यूब आपण ठेवू शकतो। तर अगदी खूप छोटंसं आहे, तर हे पण उपयोगी आणि याची मेन म्हणजे क्वालिटी चांगली आहे, प्लॅस्टिक चांगलं आहे, भक्कम वाटतं आहे। हे पण सेल्फ ॲडेसिव्हच आहे, तर चिकटवलेलंच आहे, कुठेच मला होल पाडायचं नव्हतं, म्हणून मी हे प्लॅस्टिकचं सेल्फ ॲडेसिव्ह टूथब्रश होल्डर घेतलेलं आहे। त्याच्यानंतरचं प्रॉडक्ट आहे वुडन व्हेजिटेबल कटर। तर हे मी आधी पण एका व्हिडिओ, जेव्हा किचनचे प्रोडक्ट किंवा किचनबद्दल एक व्हिडिओ होता तर त्याच्यात मी दाखवले, पण ज्यांनी पाहिलं नसेल त्यांना सांगते। तर हे पण खूप उपयोगाचं आहे, भाजी पटापट चिरली जाते, भेंडी वगैरे यासारख्या शेंगा वगैरे जे काही असतं तर ते पटापट चिरलं जातं। फक्त याचं जे लाकूड आहे त्याचे फायबर्स असे निघत होते, म्हणून मी तेलाने त्याला सीझन करून घेतलं 2-3 वेळा, पण आता ते चांगलं आहे। फक्त त्याचा ड्रॉबॅक मी सांगितलं का त्याचे जे 4 पाय आहेत ते प्लॅस्टिकचे, त्याच्यामुळे ते सरकत राहतात, तर ते होल्ड नाही होत, तर तुम्ही खाली कपडा ठेवून हे वापरू शकतात। फक्त एवढंच याच्यात ड्रॉबॅक आहे, बाकी काही नाही। बाकी हे कटर खूप चांगलं आहे, मला नेहमी उपयोगाचं आहे। तर माझ्या चॉपिंग बोर्डबरोबरच मी बहुतेक वेळा हे ठेवते, तिथेच काउंटर टॉपवरच ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे रोज सर्रास त्याचा वापर होतो। त्याच्यानंतरचं प्रोडक्ट असं आहे का ते मी मागवलेलं आहे पण अजून आलं नाही, पण ते उपयोगाचं आहे। तर माझ्याकडे कास्ट आयर्नची बरीच भांडी मी वापरते, शिवाय इतर पण स्टीलची वगैरे जी भांडी असतात तर आपण गॅसवरून उतरवतो आणि ठेवतो। तर माझा जो आत्ताचा ओटा आहे तर तो लॉंग टाईल्सवाला आहे आणि व्हाईट आहे, त्याच्यामुळे तो खराब होईल, तर त्याला असं होल्डर हवंच आहे, स्टँड हवंच आहे, तर त्याच्यासाठी मी ते मागवलेलं आहे। आता ते 2-3 दिवसात येईल, पण व्हिडिओ टाकणं लवकर गरजेचं होतं बाकीच्या गोष्टींबरोबर, म्हणून मी ते टाकलेलं आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? अगदी मी प्रामाणिकपणे जे माझे अनुभव आहेत त्याच्या व्हिडिओमध्ये शेअर केले आहे। तर ऑनलाईन तुम्ही खरेदी करताना तुम्ही पण खबरदारी घ्यावी, किंवा मग या प्रोडक्टबद्दल तुम्हाला आता माहिती मिळाली आहे तर तुम्ही त्याप्रमाणे मागवू शकता, जेणेकरून तुम्हाला फसायला नको। तर त्याच्यासाठी होता आजचा व्हिडिओ। तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा।